साऊंड क्वालिटी सांगा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ लीना अर्जुन गरड यांची इथं पत्रकार परिषद आयोजित केली आहे. पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आज प्रचाराची सांगता होते. तर उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जो काही आमचा प्रचार झालाय, जो काही आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळालाय आणि विकासाचे जे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलोय त्या विषयांवरती आज आम्हाला सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधायचा आहे. त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आज आपण फडके नाट्यगृहामध्ये जेव्हा बनवडे पाटलांची सभा झाली त्या सभेमध्ये आपण आपला वचननामा प्रकाशित केला होता आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच आपले काही मुद्दे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की येथील स्थानिक आमदार असतील, महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असतील, यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जुलमी आणि अन्यायकारक दुहेरी मालमत्ता कर पनवेलकरांवर लादलेला आहे आणि त्या मालमत्ता कराला पनवेलकरांचा विरोध असून अजूनही 90% लोकांनी कर भरलेला नाही. परंतु पनवेलकरांना या मालमत्ता करातून रिलीफ देण्यासाठी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये ठळकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी आपण मालमत्ता करावर लावलेली शास्ती व्याज हे 100% माफ करणार आहोत. दुसरं आपलं वचन जे आहे, जो दुहेरी कर सिडको वसाहतीमधील नागरिकांवर लादलेला आहे, तो दुहेरी कर आपण सरकार स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये माफ करणार आहोत. आज गावठाण हद्दीतील मालमत्तांना कलम 129 ची सवलत दिलेली असताना सोयीस्करपणे सिडको वसाहतींना ती सवलत देण्यात आलेली नाहीये. 129 ची सवलत सिडको वसाहतींना मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि तो पाठपुरावा करून 129 नुसार मिळणारी 66% कर सवलत आपण सिडको वसाहतीमधील 2.5 लाख मालमत्ता धारकांना मिळवून देणार आहोत. पलावा सिटीला 65% कर सवलत तेथील स्थानिक आमदारांनी मिळवून दिलेली आहे. परंतु पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्यामुळं पनवेलकरांना ही सवलत मिळालेली नाहीये. आपण पलावा सिटीला जी 65% कर सवलत मिळालेली आहे ती कर सवलत सिडको हद्दीतील 2.5 लाख मालमत्ता धारकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आणि ती कर सवलत मिळवून देणार. मालमत्ता कराच्या ज्वलंत प्रश्नांवर आपण मतदारांना सामोरे जात आहोत. मालमत्ता करावर आतापर्यंत केलेलं काम, त्याबद्दल आतापर्यंत दिलेला लढा, मग ती रस्त्यावरची लढाई असेल, आंदोलन असेल आणि न्यायालयीन लढाई असेल, अशा सर्वच मार्गाने आपण या मालमत्ता कराला विरोध केलाय. परंतु सत्तेत नसल्यामुळं आपल्याला निर्णय घेता आले नव्हते. परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे की राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही वचननाम्यामध्ये दिलेले सर्व मुद्दे नक्कीच पूर्ण करू आणि पनवेलकरांची या जाचक मालमत्ता करातून सुटका करू. दुसरा आमचा मुद्दा होता पाणी समस्या. 15 वर्ष सातत्याने आमदारकी असताना पनवेलकरांची पाण्याची गरज अजून पूर्ण झालेली नाहीये. आजही सुनियोजित सिडको वसाहत जी म्हटली जाते, दुर्दैवाने त्या सिडको वसाहतीमध्ये पाण्याचं कुठलंही नियोजन दिसून येत नाही. टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा 24 तास पाणी इथे मिळत नाही. मग दूरदृष्टिकोन आणि इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळं पनवेलकर पाण्यापासून वंचित आहे. पनवेलची पाण्याची तहान भागवायची असेल तर आपल्याला
पुढील 6 महिन्यात सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात भूमिपूजन केलेला भोकरपणा येथील प्रकल्प पूर्ण करून तिथून 115 MLD पाणी हे पनवेलला उपलब्ध करून देण्याचं आपलं वचन आहे. हे पाणी आल्यास पनवेलची सध्याची गरज पूर्ण होईल, परंतु पनवेल क्षेत्राचा विकास हा झपाट्याने होत आहे. पाण्याचं नियोजन करताना तुम्हाला पुढील 20-25 वर्षांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन कोंढाणे आणि बाळगंगा धरणावरती हक्क प्रस्थापित करून पनवेलची गरज भागवणार आहोत. तसेच जो भिरा प्रकल्प आहे त्या प्रकल्पावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून हक्क सांगून तेथील पाणी पनवेलकरांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आज विकासाच्या मुद्द्यावर बोलताना जाणीवपूर्वक शिक्षण आणि आरोग्य याला कायम दुर्लक्षित केलं गेलं आहे. पनवेलमध्ये चांगल्या सरकारी शाळा नाहीये, त्यामुळे येथील पालकांना नाइलाज असतो आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. खाजगी शाळांचा फी वाढीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. म्हणजे 1ली-2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी ही 70-80 हजाराच्या घरात पोहोचलेली. शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठा विचार मांडून गेले. त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु कुठेतरी सरकारी यंत्रणा शासकीय शिक्षण सवलतीच्या दरात देण्यास अपयशी ठरत आहे. आपण पनवेलमधील शेवटच्या घटकाला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ते सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण घेता आलं पाहिजे. यासाठी प्रत्येक नोडमध्ये शासकीय CBSE शाळा सुरू करण्याचं आपलं विजन आहे. तसेच खासगी शाळांच्या माध्यमातून जी नागरिकांची लूट चाललेली आहे भरमसाठ फी वाढीच्या माध्यमातून, विधिमंडळामध्ये या खासगी शाळांची फी वाढ नियंत्रण आणण्यासाठी तो कायदा मंजूर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आपला प्रयत्न असेल. आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर पनवेल शहराची आरोग्य व्यवस्था आजारी पडल्याचं आपल्या सगळ्यांना दिसून येईल. पनवेलला एक उपजिल्हा रुग्णालय आहे, परंतु त्याचा कोणाला मायकोस नाही. डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर वॉर्डबॉय नाही, अशी वाईट परिस्थिती पनवेलमध्ये आहे. खरंच जर पनवेलकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचं येथील आमदारांचं नियोजन असतं तर आज नवी मुंबईच्या धर्तीवर इथे सुद्धा माता बाल रुग्णालय, सामान्य रुग्णालय तयार झाले असते. परंतु आरोग्य व्यवस्थेबाबत कुठलंही विजन नसल्यामुळं पनवेलकर हे आरोग्याच्या बाबतीत 100% खासगी रुग्णालयावर अवलंबून आहे. आज छोट्या छोट्या आजारपणात हजारोंची बिलं आपल्याला भरावी लागत आहेत. त्यासाठी आम्ही 3 स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा कन्सेप्ट घेऊन आलोय, ज्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी 300 बेडचं हॉस्पिटल असेल, जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देईल आणि दर 1 लाख लोकसंख्येच्या मागे 100 बेडचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रामुख्याने प्रत्येक नोडमध्ये एक 100 बेडचं हॉस्पिटल आपण आपल्या विजन मध्ये ठेवलेलं आहे. तसेच छोट्या मोठ्या आजारपणासाठी जशा खासगी OPD असतात त्याच धर्तीवर प्रत्येक सेक्टरमध्ये एक सेक्टर क्लिनिक स्थापन केलं जाईल, असं हे 3 स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या सगळ्या नवीन गोष्टी करत असताना पनवेलमध्ये जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याला अपग्रेड करून त्याचं रूपांतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र माता व बाल रुग्णालय या पनवेल परिसरात सुरू करण्याचं आपण आपल्या वचननाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. एक गंभीर समस्या येथील नागरिकांच्या मनामध्ये आहे की या महानगरपालिकेची स्थापना होत असतानाच सिडको वसाहतीतील नागरिकांनी याला विरोध केला होता. खारघर, कामोठे, कळंबोली येथील नागरिकांची पनवेल महानगरपालिकेमध्ये जाण्याची काही वेळेस इच्छा नव्हती.
त्याबाबत अनेक लोकांनी हरकती सुद्धा घेतल्या आणि नागरिकांची तीच भावना आजही कायम आहे. मग नागरिकांच्या ह्या भावनेचा आदर करत भविष्यामध्ये खारघर, कामोठे, कळंबोली यासारख्या सिडको निर्मित वसाहतींची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याचं सुद्धा आपल्या वचननाम्यात नमूद केलेलं आहे. कारण पनवेल, ओल्ड पनवेल यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सिडको निर्मित वसाहतींच्या समस्या वेगळ्या आहेत. येथील नागरिकांची मागणी वेगळ्या स्वरूपाची, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीचा आदर करत आपण भविष्यात त्या मागणीला अनुसरून स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीतही तेच आहे. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या सर्व महानगरपालिकांची स्वतःची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. परंतु दुर्दैवाने पनवेल महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झालेली आहे. हे येथील आमदारांचं अपयश आहे. खोपोली नगर परिषदेची सुद्धा स्वतःची बस आहे, परंतु आपल्या पनवेल महानगरपालिकेची एकही बस येथे धावत नाही. वीज पुरवठा 2 दिवसापूर्वीच कामोठे शहरामध्ये 6 तास वीज नव्हती. 15 वर्ष केलेल्या विकासाचा तो कदाचित परिणाम असेल की सिडको सारख्या 21व्या शतकातील सुनियोजित शहरामध्ये 6 तास लाईट नसते. का? भूमिगत विद्युत वाहिन्या आपल्याला टाकता आल्या नाही. साधा वारा सुद्धा की तारेला तार लागते आणि लाईट बंद होते. मग आपण सुद्धा आपल्या वचननाम्यात सांगितलंय पुढील 15 वर्ष काय केले त्याचा आम्ही विचार करणार नाही, पण आम्हाला फक्त पुढची 5 वर्ष द्या. पुढच्या 5 वर्षामध्ये पनवेलकरांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्यासाठी जे जे करावं लागेल, म्हणजे काही ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रश्न असेल तो आपण मार्गी लावणार. कामोठे शहराला सबस्टेशन नसल्यामुळं कामोठे शहराची वीज समस्या दिवसेंदिवस वाढत चालली. तिथे सबस्टेशनचा प्लॉट मंजूर झालेला आहे, परंतु सिडको आणि ऊर्जा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळं ते सबस्टेशन प्रलंबित आहे. आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये उल्लेख केला आहे की सत्तेमध्ये आल्यानंतर कामोठेकर असतील, पनवेलकर असतील या सर्वांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही नियोजन करू आणि सातत्याने प्रयत्नशील राहू. इतर नागरी सुविधांबाबतही परिस्थिती आहे. खड्डेमुक्त रस्ते आपल्याला नाहीयेत, चांगल्या सुविधा नाहीयेत. या सर्व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पनवेलकरांना खड्डेमुक्त रस्ते देणं हे आमचं पुढील 5 वर्षाचं विजन असणार. या सर्व नागरिकांच्या मनातील मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. आमचा इतर कुठलाही अजेंडा नाही. विकास 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 ह्याच मुद्द्यांवरती आम्ही लोकांसमोर जातो. जे 15 वर्षामध्ये लोकांना मिळालं नाही ते देण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच विचारावर गेले 12-15 दिवस आमचा प्रचार सुरू होता. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे हे सर्व मुद्दे पुन्हा एकदा आपल्या पत्रकार बांधवांसमोर आम्ही मांडले. आता यापुढे प्रचार उमेदवारी अर्ज भरण्यापासून 4 नोव्हेंबरला उमेदवारी कायम झाली आणि तेव्हापासून तो प्रचार सुरू झाला. प्रचारादरम्यान मतदारांचा जो प्रतिसाद सन्मान्य उमेदवार लीनाताई गरड यांना मिळत आहे किंवा नागरिकांच्या ज्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांना आशीर्वाद दिले, या सर्व विषयांवरती लीनाताई आपल्याशी संवाद साधते. नमस्कार. 4 तारखेला जशी उमेदवारी झाली त्याच्यानंतर प्रचाराचा दौर सुरू झाला. आज शेवटचा दिवस शांत आहे 6 वाजता. तर त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्याला सांगावं असं वाटतं की जो प्रतिसाद प्रत्येक रोड बसून प्रत्येक शहरातून लीनाताईंना मुळाला तो न सांगण्याजोगा आहे. म्हणजे एवढी अपेक्षा व्यक्त केली नव्हती, पण त्यापेक्षा भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि खरोखर त्या गोष्टीला आम्ही आश्वासित राहू. लोकांची जी अपेक्षा आहे त्याला आश्वासित राहू यात काही शंका नाही. पण मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा अफवा पसरवल्या गेल्या, महाविकास आघाडीच्या बाबतीत पसरवल्या गेल्या आणि काही लोकांचं म्हणणं होतं की यांचा यांना सपोर्ट आहे, त्यांचा त्यांना सपोर्ट आहे. पण तसं काही नसून आजच उद्धव
उद्धव साहेबांची कर्तृत्वपणे सभा झाली त्या अनुषंगाने निघाले आपल्याला बोलतीलच. त्यावर त्यांनी क्लिअर कट स्पष्ट मेसेज दिलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार या नीनाताईच आहेत आणि त्या अनुषंगाने ती जी संदिग्धता लोकांमध्ये पसरवली जात होती त्याचं निराकरण झालेलं आहे. तसेच निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनीही तसंच शेतकरी कामगार पक्षांच्या उमेदवारांना तशा प्रकारचं लेटर दिलेलं आहे. स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण आपल्या पॅम्पलेटवरनं आपण आपल्या जाहिरातींवरनं महाविकास आघाडीचे जे उद्धव साहेबांचे फोटो आहेत ते काढावेत आणि ते वापरू नये असं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे तो संभ्रमाचा भाग निघालेला आहे आणि जो प्रतिसाद मिळाला आहे हा वोटमध्ये कन्व्हर्ट होईल यात 100% आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि असं होईलच. आणि 23 तारखेच्या निकालावर आपल्याला सगळ्यांना परत पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज कर्जतमध्ये उद्धव साहेबांची सभा होती. त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली. त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल, उरण, कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं. आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता कराचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शपथविधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 100% जी शास्ती लावलेली आहे ती पूर्णपणे माफ करतील. त्याचप्रमाणे दुहेरी कर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील. आणि सिडको वसाहतीतील नागरिकांना दुजाभाव केल्याने 65% सवलत मिळाली नाही सवलत मिळवून देतील. आणि पलावा सिटीमध्ये जी सवलत पलावा सिटीमधील नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत सिडको वसाहतीतील नागरिकांना मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आपण सभेत सांगितलेलं आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे इथले शेकापचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूल करतायत. आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्याचे चिन्ह माघारी घ्यावेत. त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे. उद्धव साहेबांची मशालचा गैरवापर केलेला आहे. त्याच्या फोटोचा गैरवापर केलेला आहे. लोकांची दिशाभूल केलेली आहे. त्याच्यामुळे आज स्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठी त्यांना हे केलेली आहे की तुम्ही स्पष्टपणे सर्व माघार घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार सहकार्य करा. खर तर मला उमेदवारी देऊन उद्धव साहेबांनी एका स्त्री शक्तीचा सन्मान केलेला आहे. कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी उमेदवारी मिळते. माझ्यासारख्या महिलेला ज्यांनी फक्त एकच टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप मोठा सन्मान केलेला आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास विकास विकास. आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय. आणि उमेदवारी मला खरं तर जनतेतून आलेली आहे. विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे. विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे. आणि 2,80,000 माझं भारत ज्यांच्यावरती निर्यात लावलेला आहे त्या नागरिकांकडून आलेली ही उमेदवारी आहे. पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना इथले प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय. ह्यांना आपली उमेदवारी पचत नाहीये. ते कायम आपल्याला उपयोग समजून आलेले आहेत. आताही ते आपल्याला उपयोग समजताय. तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार. आता मध्येच एक इव्हेंट झाला. एका नावडेमध्ये शेकापचे काय कार्यकर्ते होते. आमचे तिथे काय कार्यकर्ते पत्रपाठाला गेले होते. त्यावेळेस शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली, शिवीगाळ केली, हातातली पत्रक खेचून घेतली. तुम्ही इथे प्रचार करायचा नाही, आमचा इलाका आहे. आम्ही लगेच तळोजा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि एनसी केलेली आहे. अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत. म्हणजे त्यांना पचत नाही की बाहेर आलेली महिला उमेदवार इथे लढते आणि लढते. विधानसभेमध्ये जाण्यासाठी फार मोठा संख्याबळ निर्माण करावं लागतं. संघटनात्मक रणनीती आखली जाते. किती बूथ संख्यापर्यंत पोहोचले
ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत. एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत, जुन्या ग्रामपंचायती, आणि काही भाग महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. तर दोन्ही गावांमध्ये झेडपी असेल आणि कोणती गावं असतील, तर दोन्ही ठिकाणी खूप छान प्रकारे मिळालेला आहे. तिकडे आपले कट्टर शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा मोठा आपल्या सोबत सहकार्य आहे, त्याचा पुरा पाठिंबा आपल्याला आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागाची चिंता आम्हाला नाहीये. भले थोडंफार ग्रामीण भागामध्ये बाळाराम पाटील यांना मतदान जाण्याची शक्यता आहे, पण आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाही. सर, एक त्यांचा प्रश्न जो होता त्यातलं उत्तर बाकी आहे. त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही. सन्मान्य जिल्हाप्रमुख स्वतः प्रत्येक रोड वाईज आज बैठका घेत आहेत आणि बूथची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्यांच्या शब्दांसोबत घेत आहेत. सन्मान्य आमदार पाटील असतील, भरत पाटील असतील, ही सर्व टीम आणि शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि फोरमचे सुद्धा कॉर्डिनेटर असं संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो. पनवेलकरांच्या हा विषय आहे, परंतु तिन्ही उमेदवार म्हणतात की आम्ही शासकीय ज्या विधात आहे की भाजपाच्या या ठरावाला मंजुरी दिली. जे सगळे तिन्ही उमेदवार करताही कोण आणि काय पण मिळून देणार आहे, काय वाटतं? सर्वात प्रथम सांगेल, जेव्हा मी बीजेपी मध्ये होते, भाजपमध्ये असताना, महिला अध्यक्ष असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी किंवा नाही व्हावी असा प्रश्न आला होता. तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता. तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते. आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी, पण ज्यांची इच्छा होती की तेव्हा महापालिका नकोय, व्हावी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी, खारघर, कामोठा, कळंबोली, सिडको असा ती वेगळी महापालिका व्हावी. तरी पण त्यावेळेस मी पदावर असताना सुद्धा जवळपास 2000 फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिकेवर समाविष्ट व्हायचं नाही. म्हणजे माझा विरोध तेव्हापासून आहे. त्याच्यानंतर 2016 मध्ये महापालिका फॉर्म झाली, 17 मध्ये आम्ही निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर 2020 मध्ये 19 मध्ये ठराव पास झाला. ठराव पास झाल्यानंतर 20 मध्ये बिलं वाटण्यात आली. जेव्हा बिलं लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोक जागृत झाले की कुठली बिलं आली आणि बिलं मुद्दाम 2020 मध्ये दिली. तर 19 मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते. इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यामुळे ही बिलं 2020 मध्ये दिली गेली आणि बिलं जसे हातात पडता आम्ही माझा अभ्यास केला, वाचन केलं की कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकारे बिलं लावली आहेत. आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली, समजून घेतलं की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट काय नियम आहेत, काय कायदे आहेत, आणि त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. सांगितलं हे बिल चुकीचे आहेत, बेकायदेशीर आहे, अवाजवी आहे आणि दुहेरी आहे. आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता. सुरुवातीला म्हणता जी माझी उपस्थिती होती ती आज जनरल बॉडी मीटिंग मध्ये मी उपस्थित आहे ही माझी उपस्थिती होती, तिकडे माझी सही होती, तेव्हा मी होतेच, उपस्थित होते त्यावेळेस. पण टॅक्स लावावा या मुद्द्यावर कधी बोललेच नाही, मी शब्द बोललेले नव्हते. राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्षाचे सुदाम पाटील यांच्या दृष्टिकोनातून तुमचा असलेला जो प्रचार आहे, महाविकास आघाडीची रणनीती आहे, जी धोरण आहे, त्या पद्धतीने तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडाल की काँग्रेस आणि खरंच राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आणि त्यानंतर काही धोरण तुमच्याशी डिस्कस झालेलं आहे आणि आव्हान आहे? राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे. आमची मध्ये मीटिंग पण झालेली. भले जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या सोबत नाहीयेत आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्या सोबत नाहीयेत. ह्याच्या आधी पण म्हणले की सर